थोडक्यात गोष्ट म्हणाल तर चंद्रा नावाच्या मुलीची ही गोष्ट आहे. तिच्याकडे सुपर पॉवर आहे. ती एक मिशन संपवून स्वीडनहून बंगलोरला येते आणि सामान्य माणसासारखी बंगलोर शहरात राहू लागते. दिवसा घराबाहेर निघू शकत नाही कारण सूर्याच्या किरणांचा तिला त्रास होतो. नाईट शिफ्ट मध्ये कॅफेमध्ये काम करते. तिच्या फ्लॅट समोर राहणारा सनी चंद्राला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडतो. पुढे चंद्रा एका छोट्या अपघातातून सनीला वाचवते, पण सनीला भलता संशय येतो. तो चंद्राचा पाठलाग करायचं ठरवतो. याच दरम्यान अवयव तस्करी करणाऱ्या गुंडांच्या बाबाशी चंद्राचा यापूर्वी वाद झालेला असतो. ते तिचं अपहरण करत असताना तिचा पाठलाग करणारा सनी ते बघतो, पण त्या प्रसंगात चंद्रा सुपर हिरोच्या रूपात समोर येते. चंद्रा आणि सनीचं प्रेम प्रकरण दिसत राहतं, पण ते तेवढं डीप नाही दाखवलंय. याच बरोबरीने अवयव तस्करी करणारी टोळी या शहरात ऍक्टिव्ह आहे आणि यात पोलीस देखील सामील आहेत. सो हे असं सगळं सेटअप आहे. स्टोरी ऐकायला साधी सिंपल वाटेल, पण ज्या पद्धतीने मायक्रो डिटेलिंगने सगळं जग उभं केलं त्याला तोड नाही. मल्याळम भाषेतील लोककथांचा अभ्यास करून डिरेक्टर डॉमिनिक अरुण यांनी ज्या प्रकारे लोकांमध्ये चंद्राचं वर्ल्ड उभं केलंय, खरंच कमाल. बाकी सगळ्यांनीच तोडफोड ऍक्टिंग केलेली आहे. कल्याणी प्रियदर्शन एक क्षण सुद्धा नजर हटत नाही. सनीचं काम करणाऱ्या नसरीन गफूरने चांगलं काम केलंय आणि विशेष लक्षात राहतो म्हणजे नचिअप्पा नावाचा करप्ट स्त्रीद्वेष्टा, स्त्रियांचा द्वेष करणारा, त्यांना कमी लेखणारा पोलीस अधिकारी जो साकारलाय सँडी मास्टरने. सँडी मास्टरने कमाल काम केलंय, कमाल म्हणजे कमाल. आणि सँडीचा विलन म्हणून घडत जाण्याचा प्रवास तर कहर आहे. अजून एक गोष्ट म्हणजे चंद्राचा भूतकाळ उलगडताना चंद्राच्या बालपणीचा रोल करणाऱ्या मुलीने जे काही काम केलंय ते सांगण्यात मजा नाही. ते फक्त मोठ्या स्क्रीनवर बघावं. त्या मुलीने ऍक्टिंग आणि ऍक्शन दोन्ही मध्ये कमाल काम केलंय. सो सांगण्यासारखं अजून खूप काही आहे. डिटेल रिव्ह्यू लवकरच घेऊन येतोय. तोपर्यंत लोका चॅप्टर 1 चंद्रा बघून घ्या आणि हा शॉर्ट रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.